डिझेल आणि पेट्रोल आणि घरगुती गॅसबद्दल कोणतेही तुटवड्याबद्दलची अशी काही माहिती शासनाकडून प्राप्त नाहीये आणि कोणतेही पेट्रोल पंपधारक किंवा गॅस एजन्सीकडून सुद्धा तुटवड्याची कोणतीही माहिती आमच्याकडे नाहीये. सद्यस्थितीत जरी अनधिकृतपणाने कोणी ते अवस्था किंवा हे जे पेट्रोल डिझेल किंवा गॅसचे वितरणीकरणमध्ये जर काही चूक झाल्या असतील किंवा गैरव्यवहार झाले असेल किंवा कृत्रिम तुटवडा जर निर्माण केला गेला असेल त्याची आम्ही माहिती घेतो. त्याच्यावर कडक कारवाई शासनाच्या वतीने आम्ही करणार. आज सांगलीत पेट्रोल पंपाची परिस्थिती बघता नागरिक व सर्वसामान्य रस्त्यावर फिरणारा नागरिक या ठिकाणी हैराण झालेला आहे. सांगलीत ठराविकच पंप चालू आहेत, 2-3 पंप चालू आहेत. इतर पंप पेट्रोल शिल्लक नाही, डिझेल शिल्लक नाही असं बोर्ड लावून बंद आहेत. सर्वसामान्य नागरिक आज हैराण आहे. काय परिस्थिती होणार आहे काय कल्पना नाही. पुरवठा अधिकारी असतील, जिल्हा प्रशासन असेल याच्याकडे लक्ष देऊन त्वरित पूर्ववत पेट्रोल डिझेल पुरवठा करण्यात यावं आणि जे इंधन दरवाढ केलेलं आहे ते त्वरित मागं घेण्यात यावं. आज सर्वसामान्य नागरिकाला देशातच प्रश्न निर्माण झालेला आहे गॅस पेट्रोल डिझेलच्या माध्यमातून. यामुळं जिल्हा प्रशासन असू दे, इतर सर्व प्रशासकीय यंत्रणा असू दे, नागरिकांना त्यांनी आव्हान करावं किंवा पुरवठा योग्य रीतीनं करण्यात यावं असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो आहे. आणि जे केंद्र सरकार म्हणते डिझेल पेट्रोलचा कमी वापर करा, आज सर्वसामान्य या ठिकाणी खरोखरच कमी वापर करतो आहे, पण जे मोठी लोक आहेत ते कमी वापर करताना दिसत नाही. त्यामुळं पेट्रोल डिझेल दरवाढ मागं घ्यावा आणि पुरवठा सुरळीत करावे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. देशामध्ये या मोदी सरकारनं या सामान्य जनतेला नुसता पेट्रोलला गर्दी, बँकेला पैसे काढायची गर्दी, रेल्वे स्टेशनला गर्दी, अनेक ठिकाणी गर्दीचं सावट फक्त मोदी सरकारमुळं या सामान्य लोकांना पिळून काढायचा धंदा या मोदी सरकारनं केलेला आहे. आणि सामान्य मंत्र्यांच्या मागं मात्र गाड्यांचा ताफा आहे. या मंत्र्यांनी वास्तविक बघायला तर सायकलवरनं मंत्रालयात यावं आणि नगरसेवकसुद्धा फॉर्च्युनर गाड्या ह्यांच्या मागं दोन फॉर्च्युनर इनोवा गाड्या घेऊन हे नगरसेवक मिरवतात आणि सामान्य जनतेला मात्र अशा पद्धतीनं या पेट्रोलच्या रांकामध्ये उभारलं. विद्यार्थ्यांनासुद्धा परीक्षेला जायलासुद्धा पेट्रोलला बारीमध्ये उभारलं जातं. देश हा हुकुमशाहीकडं वाटचाल चालू आहे. त्यामुळं या मोदी सरकारचा मी जाहीर धिक्कार आणि निषेध करतो. सध्या सुरू असलेल्या महागाईच्या या काळात LPG रिक्षाला गॅस जो मिळत होता तो 55 रुपये प्रति लिटर इतका होता. पण या युद्धाच्या पार्श्वभूमीमुळे हा दर 110 ते 120 रुपयेपर्यंत पोचलेला आहे. परंतु मुबलक साठा त्यांच्याकडे देखील अवेलेबल नाही आहे आणि हा गॅस दर वाढल्यामुळं सामान्य रिक्षाचालकाला याचा फटका बसत आहे. पेट्रोल दरवाढ असेल, गॅस दरवाढ असेल, डिझेल दरवाढ असेल, या सर्वांची जळ हे सामान्य नागरिकाला पोचत आहे. याचा पर्याय म्हणून शासनानं CNG अवेलेबल केलेलं आहे. परंतु CNG पंपावरसुद्धा मुबलक साठा नसतो आहे. सकाळी गाडी 10ला आली तर दुपारी 2ला गॅस संपलेला असतो आहे. म्हणजे गॅसच नसला तर व्यवसाय कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. आता बॅटरीच्या गाड्याचा वारं एवढं मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि महाराष्ट्रातल्या राज्यातल्या संघटना या बॅटरीच्या गाड्याला अपेक्षा धरून आहेत की शासनाकडून काय तर त्यावर निर्णय होईल. परंतु या रिक्षांना, इलेक्ट्रिक रिक्षांना परमिटच्या कक्षेत आणावं अशी एक मोठी मागणी शासनाकडे आमची प्रलंबित आहे. तसंच हे जे काही महागाई या 2 वर्षात 6 महिन्यात झालेली आहे, परंतु या 2019पासून ही रिक्षा दरवाढ बघितली तर भाडेवाढमध्ये 1 रुपयासुद्धा वाढ झालेली नाही. 2019पासून भाडेवाढ प्रलंबित आहे. आज 2026 आहे. म्हणजे 7-7 वर्ष भाडेवाढ होऊनसुद्धा आम्हाला या परिस्थितीचा व्यवसाय करावा लागतो आहे आणि हा व्यवसाय कुठंतरी संपुष्टात येईल याची भीती आम्हाला आता वाटत आहे.